स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये झाला. कलकत्त्यातील सिमोलिया पथावर विश्वनाथ बाबू दत्त यांचे वास्तव्य होते. ते नामवंत वकील होते. त्यांच्या पत्नीचे नाव भुवनेश्वरी देवी. दोघांचा प्रपंच सुखाने चालला होता. वकिली व्यवसायामध्ये भरपूर पैसे मिळत होते आणि ते दानही मोठ्या प्रमाणात करत होते. संपत्ती होती, पण घरामध्ये मुलगा नव्हता. म्हणून भुवनेश्वरी काशीला आल्या. गंगेचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेऊन तपश्चर्या करू लागल्या. एके दिवशी त्यांना दिव्य दृष्टांत झाला आणि शंकराने आशीर्वाद दिला, तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भुवनेश्वरी कलकत्त्याला परत आल्या. आपल्या पतीजवळ दृष्टांताचे कथन केले. यथाविधी त्यांच्या पोटी मुलगा जन्माला आला. विश्वेश्वराच्या कृपेने मुलगा झाला म्हणून त्याचे नाव विश्वेश्वर ठेवले, परंतु दुसरे नाव नरेंद्र असे ठेवण्यात आले. ते शाळेमध्ये अतिशय बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळखले जात. कॉलेजमध्ये असताना त्यांनी भारतीय व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचे चिंतन केले होते. स्पेन्सरचा अज्ञेयवाद त्यांना मान्य नव्हता. जगात देव आहे तर दिसत का नाही, असा प्रश्न सातत्याने त्यांना पडत होता. ते अनेकांना आपण देव पाहिलात का, असा प्रश्न विचारित होते. नरेंद्र ज्या महाविद्यालयात शिकत होते त्या जनरल असेंब्ली कॉलेजचे प्राचार्य विल्यम हेस्टी हे होते. ते एकदा वर्गात एक्झर्शन ही सुप्रसिद्ध कविता शिकवत असताना समाधी स्थितीमध्ये मन कोणत्या अवस्थेला असते हे शिकवत होते. त्यावेळी ईश्वराचा विचार प्रगट झाल्यावर नरेंद्राने त्यांना विचारले, आपण ईश्वर पाहिलात का? ते म्हणाले, मी पाहिला नाही, परंतु तुला ईश्वर जाणून घ्यावयाचा असेल तर दक्षिणेश्वराला कालिका मातेचे पुजारी रामकृष्ण परमहंस आहेत. त्यांना समाधी अवस्थेत ईश्वराचा अनुभव येतो, तेव्हा तू त्यांना जाऊन भेट. नरेंद्र यांनी रामकृष्णांची भेट घेतली आणि त्यांना विचारले, आपण देव पाहिलात का? रामकृष्ण परमहंस म्हणाले, तू जितक्या स्पष्ट स्वरूपात मला पाहतोस तसे देवाला मी पाहिले आहे, आजही पाहत आहे आणि तुलाही दाखवितो. नरेंद्र रामकृष्णांच्या सानिध्यामध्ये राहिले. रामकृष्णांनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. त्यांना ईश्वराची प्रत्यक्ष अनुभूती प्राप्त करून दिली आणि त्यांचे नाव स्वामी विवेकानंद असे ठेवण्यात आले. ईश्वराची प्रत्यक्ष अनुभूती आल्यामुळे त्यांचे सारे जीवन बदलून गेले होते. स्वामी विवेकानंदांची आता भ्रमंती चालू झाली. त्यांनी अनेक वर्षे हिंदुस्थानात प्रवास केला. रामकृष्ण परमहंसांनी देह ठेवल्यानंतर त्यांनी आपल्या गुरुबंधूंचा संघ स्थापन केला. अनेक लोक हिंदू धर्माचा प्रचार करू लागले. हिमालयात राहूनही त्यांनी काही काळ साधना केली. अमेरिकेमध्ये शिकागो येथे सर्वधर्म परिषद भरणार आहे हे समजताच खेतडीच्या महाराजांच्या आग्रहामुळे व त्यांनी केलेल्या सहाय्यामुळे स्वामी विवेकानंद 13 मे 1893 मध्ये मद्रास येथून बोटीने निघाले व जपानमार्गे शिकागोला पोहोचले. जगातील अनेक विद्वान शिकागो येथे आले होते. सर्व विद्वानांची भाषणे झाली. अंतिमतः स्वामीजी भाषण करण्यास उठले व त्यांनी अत्यंत प्रभावी शब्दात केलेल्या भाषणामुळे इतर धर्मांतील विद्वानांची केलेली भाषणे फिकी पडली. विवेकानंदांनी अक्षरशः अमेरिका जिंकली. 1896 साली भारतात परतून स्वामींनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली व या संस्थेच्या माध्यमातून धर्मप्रचार आणि जनसेवा या कार्याला अग्रक्रम दिला. स्वामी विवेकानंद मानवातील देवत्व प्रकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होते. अनेक रुग्णांची सेवा करत होते.
ईश्वर सर्वत्र भरलेला आहे या जाणीवेतून सेवा कार्यामध्ये ते रमून गेले होते. सर्व जगभर त्यांची कीर्ती पसरली. आपल्या शिष्यांना देह ठेवण्याची तारीख सांगितलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी महासमाधी घेतली.